नमस्कार, मी हर्षवर्धन. ते समोरचं टोक काय मस्त दिसतंय भाई. आत्ता जवळपास वाजले असतील 4:30 आणि 4:30 वाजले आहेत. आत्ता आपण आलो आहे बेस्ट विलेजमध्ये, जिथून आपण आपला ट्रेक सुरू करणार आहे. आता इथं त्यांनी सांगितले 1 तास 1.5 तासभर आपल्याला थांबायचं रिफ्रेशमेंटसाठी. मग तिथनं पुढं आपण ट्रेक सुरू करणार आहे. हे बघा फकीरचंद सगळे ट्रेक सुरू व्हायच्या आधीच सगळे जमले. काय फायदा आहे तुमचा ट्रेक लिहून? काय 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 आहे की जवळच आहे. तुझा व्हिडिओ नाही काढला भाई 150 किलोमीटरच्या प्रवासामध्ये 300 लिटर उलट्या केल्या त्या दोघांनी. ओके, तुमचा ब्लॉगर ज्याच्याकडला तुम्ही ब्लॉग बघणार आहात तो, आणि त्याला दाखव बघा तो यश मस्ती. बघ ना इकडे ऍटिट्यूड दाखवतो का? फुल कॉम्पिटिशन दोघांची. 300 लिटर उलट्या केल्यात. बारी आधी मी करणार मग तू करणार, आधी मी करणार मग तू करणार. खाल्ल्यापेक्षा जास्त ठरवून आलतो रे आम्ही. आता 6 वाजलेत आणि आपण गड चढायला सुरू केलेलं आहे. मला माहीत नाही तुम्हाला किती विजिबिलिटी आहे, पण जे मला दिसतं ते खूप भारी आहे. पूर्ण जंगल ट्रेक आहे सध्या तरी, आणि पुढे गेलं की थोड्याफार पायऱ्या असतील. एवढा मस्त सनराईज कुठे नाही दिसणार. खूप मस्त वाटतं. तर आपल्याला सध्या जायचं आहे तो आहे रतनगड. आपल्याला तिथंपर्यंत जायचं आहे. आणि हा जो मोठा पीक दिसतोय का, तो कळसुबाई आहे. आणि हे खूप माउंटेन्स आहेत, म्हणजे किल्ले आहेत हे सगळे. त्यांनी आता खूप नावं सांगितले पण मला सध्या आठवत नाही, पण खूप मस्त आहेत. आपल्याला जायचं आहे तिथे अग्निबाण कडा वगैरे खूप आहे. सो आपण चाललेलं आहे त्या साईडला. खूप मोठं आहे. त्या साईडून असं जाऊन परत मग तिथे जायचं आहे. हे स्वप्नील दादा घेऊ आपण, आपल्या आजच्या ट्रेकचे लीडर. अच्छा नाही, म्हणजे प्रत्येक ट्रेकचे लीडर आहे आज आपल्यासोबत. या तुम्ही पण बरोबर आहे. आपल्या चॅनलला सांगा थोडंफार. हा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सबस्क्राईब. मजा तर खूप येते एकदम, असं म्हणजे बेस्ट फील होतं. आणि सकाळच्या वेळेस ट्रेक करणं खूप मस्त आहे. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. मस्त एक्सपिरियन्स आहे भाई, बेस्ट एक्सपिरियन्स आहे. मस्तपैकी जंगलात वगैरे ट्रेक एवढा मस्त वाटते ना. आणि आता इतका आपण किती माहिती का, अर्धा तासाचा ट्रेक झालेला असेल, पण अजिबात थकवा नाही, काय नाही. एकदम बेस्ट, एकदम सिनिक व्ह्यूज आहेत.
सनराईज एक्सेट्रा वगैरे अजून पण चाललंय मस्त म्हणजे. बंडू कसं वाटते फर्स्ट ट्रेकला? आपण जवळजवळ आता किती किलोमीटर 2-3 किलोमीटर झाले असतील. 5 मी मोजले. काय बोलतो? हा काय एक्सपिरियन्स होता मग? कडक दमला का नाही? फ्रेश झालो. चालून कोण फ्रेश होतं बे? हा बघा भाई कसलं मस्त सिनारी आहे. असं म्हणजे प्रॉपर असं जंगल कॅम्पिंग वगैरे असं मस्त वाटतंय. पण आज सकाळी आपण वॉशरूम वापरलं हे केलं. इथं काहीतरी जेवणाचं वगैरे आहे बोलते. कुठे नाव लिहिलंय का? नाव लिहिलंय. भाई काही जबर चढ आहे मस्तपैकी. मस्त वाटतं एकदम. मी फर्स्ट टाइम एकदा विसापूरचा ट्रेक केला होता. तो असं म्हणजे एक बेस्ट मेमरी होती लाईफमधली. सो आणि त्याच्यानंतरचा हा ट्रेक म्हणजे त्याच्यानंतर खूप केले आहेत पण बेस्ट म्हणण्यासारखं त्याच्यानंतरचा हा एक एकदम सरळ चढ आहे आणि त्यातून दगडांमधून म्हणलं तर खूप जबर आहे. इथून सर्व पायऱ्या सुरू झाल्या. मला संपलं किल्ला आता. भाई इथून व्ह्यू कसला मस्त येतो. आता माझं तोंडावर ऊन येत असेल सगळं पण हे मस्त. आता मी वरचं दाखवतो. फुल मस्त वाटतं. हे खाली सगळे बसलेले आहेत. हे दोघं कंटिन्यू फोटो काढतात. ते कंटिन्यू यांचं नाही का जिथं थांबल जिथं स्पॉट दिसेल ना फोटो काढतात. ते नुसतं झालं सर वैतागलेत. सर फुल वैतागलेत. चला ओय बंडू सॉरी विसरू तुला. घेतणार मला इकडून या रे. एक मिनिट मला चालू दे. ह्या जुन्या पायऱ्या आहेत आणि त्यावाल्या ते चालतात ना ते नवीन पायऱ्या आहेत. ओ माय गॉड पायऱ्या लागलं भाई. सर थकला काय लय? ऑलमोस्ट तिकडं दरवाजा आलेला आहे. हा एकदा व्ह्यू बघा फक्त आणि तुम्ही विचार करा पावसाळ्यामध्ये काय दिसत असेल. अजून थोडंच वर आहे. जस्ट ऑलमोस्ट आपण किल्ल्यावरच आहे. अरे म्हातारे अथर्व एवढा वेळ लागतो का रे? ते दोघं तिकडून गेले जो की सगळ्यात अवघड पॉईंट आहे इथं ट्रेकचा.
आणि त्यांची आता वाट लागली, ते उतरू पण शकत नाही, चढू पण शकत नाही. हा पण आलेलो आहे टॉप ऑफ द रतनगड. कसला मस्त व्ह्यू आहे यार, एकदम असं वर्थ इट आहे. असं वाटतंय भाई एवढं वर भाई, एकदम मस्त, एकदम भाई असं बेस्ट आहे भाई. पण इथं ते जांभळे फुलं राहतात ना, ते सुकलेले आहेत, कारण त्याचा सीझन फक्त ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत असतो आणि आपण आलो ऑक्टोबरमध्ये, त्यामुळे सो आपल्याला ते लेव्हेंडरवाले फुलं नाही भेटणार. ठीक आहे, पण हे पिवळ्या फुलांनी काय गजबजले राहो, असं म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलंच ना, पिवळे 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 फुलं सगळीकडे. तर इथून आपण जाणार आहे देवीच्या मंदिराकडे. सो आपण देवीच्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप प्रसन्न वातावरण आहे. इकडून बघा ना, इकडून एकदम दरी आहे, शांतता, देवीचं मंदिर. त्यानंतर आता आपण जाणार आहे थोडंसं ब्रेकफास्ट करण्यासाठी. तहान तर खूप लागले आणि मी देवीच्या मंदिरात गेलो होतो, सोयतकाच गेलो होतो. आता माझी कम्युनिटी कुठे गेली मलाच माहीत नाही आहे आणि मी एकटा आहे. अरे सापडले थांब, काय मस्त बहरलं आहे एकदम प्रॉपर. जे बघायला आलो होतं ते असं नाही का, पैसा वसूल आहे एकदम. ते गेलं ना, ते बऱ्यापैकी किल्ल्यावरचा भाग आपण कवर केलेला आहे आणि बाकी म्हणजे आता आपण चाललो आहे नेहड्याकडे. आणि मेन विषय असा आहे की आम्ही आमच्या कम्युनिटीपासून झालो आहे लांब, कम्युनिटी गेले कुठं माहिती नाही. आणि मेन म्हणजे आमचा जो 6 जणांचा ग्रुप आहे तो पण विस्कटला आहे. आम्ही 3 सोबत आहे, बाकी एक तर वेगळीकडे फिरतोय आणि 2 तर ते फुलं गोळा करत बसलेत. सबर चालले भाई. हा नेड्यामधला व्ह्यू आहे, एकदम बेस्ट आहे भाई. असं ट्रेक खूप मोठा आहे माहिती का भाई. ट्रेकलेच हे होता, असं इंटरमिडिएट वाटलं पण फुल असं पिवळी झाली माहिती का, थोडक्यात सांगायचं झालं तरी. आता नाही म्हणलं तरी आपण किती फिरलो असेल, काय म्हणत बघा, 20 किलोमीटर तरी झालंय इझी मध्ये. अख्खा गड 20 किलोमीटर फिरलो. सध्या दाखवू पण शकत नाही. आता इथून खाली गेले की एक असं 2 देवाचे मंदिर आहेत, मग ते झालं की आपण खाली अमृतेश्वरला, मग बेस विलेजला जाऊन आपण प्रॉपर जेवणार आहे. तर भूक आत्ता थोडं खाल्लंय पण एवढं पोट नाही भरलं, प्रॉपर जेवण खाली भेटलं. त्याच्यानंतर सगळं रॅपअप करून आपण आपल्याकडं घरी. मग अशी आपण त्या पीकला होतो तिथं आणि आता आपण खाली आलोय त्र्यंबक दरवाजामध्ये. आता पिक स्लॉटला बसायचं. एक दुसऱ्या कंपनीचे लिडर आहे, नाही बाई, गरजेचं आहे. हे आम्ही गरुड दरवाजातून खाली आलो आणि एवढा असं डीप पायऱ्या आहेत नाही तर खूप वाट लागली. समोर दिसणारा व्ह्यू तर बघा भाई. आता आम्ही गरुड दरवाजातून खाली आलो. भाई ते पायऱ्या नाही का, ऑलमोस्ट असे 70-80 डिग्रीजवर होते. त्याला साईडला ग्रिल्स वगैरे खूप होते, पण सगळं वाट लागली होती. ते समोरचं टोक काय मस्त दिसतंय भाई. मस्त मस्त एक नंबर आहे. अशा प्रकारे आपण सध्या चाललोय खालच्या साईडला, जिथून आपण कुठलं रे ते
कुठ महादेवाचं मंदिर अमृतेश्वर. वाघेश्वर इथून वाघेश्वर इथून खाली आपण थेट अमृतेश्वरला जाणार आहे. ते लोक दिसतात आहे ना, तिथून आपण चालत आलेलो आहे. तिथून तो गरुड दरवाजा संपतो आणि ते पीक आहे तिथं आपण मगाशी काही वेळापूर्वी होतो. खूप जबर ॲडव्हेंचर. एवढा मोठा तो गरुड दरवाजा उतरला आणि त्याच्यानंतर नवीन शॉक भेटतोय. शॉक म्हणण्यापेक्षा एक अशी म्हणजे चांगली पण गोष्ट आहे ती. तसं तिथून आपल्याला त्या साईडून तसं खाली जायचं आहे. तिकडं ते लोक दिसतात आहे ना त्या साईडला. एरिया तर एकदम मस्त आहे असं, म्हणजे काय सिनिक व्ह्यू आहे यार. सह्याद्री म्हणजे सह्याद्रीच आहे. सह्याद्रीला असं तोड देणारं कुठलं नाही आहे अख्ख्या ह्याच्यामध्ये. तो समोर दिसतोय तो आला तो भंडारदरा आय थिंक सो. खूप मस्त आहे यार. सगळं असं जवळजवळ आहे. ते पुढं दिसतंय ते कळसुबाईचं पीक आहे. हेच ते फुलं जे की खास लोक बघायला येतात लांबून. ह्यांना हे बोलतात की 7 वर्षातून एकदाच येतात हे प्रत्येक. सध्या आपण उतरतोय अमृतेश्वरकडे. वाट लागली एकदम, वाट लागली. प्रॉपर जंगल ट्रेक आहे. पण रतनगडवरून आपण काहीतरी एक अशी भेट घेऊन चाललेलो आहे. म्हणजे खूप दिवस नाही टिकणार ते, पण ज्यासाठी खास आलो होतो ते घेऊन चालले बाई. हा सकाळचा रोड तुम्हाला आठवत असेल. ऑलमोस्ट खाली उतरले. मॅक्स टू मॅक्स 1-1.5 किलोमीटर राहिलं आहे. मग तिथून डायरेक्ट बेसवर. हे आत्ता सुकून भेटला भाई थोडाफार. 3 किलोमीटर झालं चालतोय आपण. अजून कसं काय बेसला पोहोचलो नाही. तुम्ही चालतच नाही लवकर. चालत नाही भाई. अरे 4 किलोमीटर चाललो. गड सोडून 4 किलोमीटर झालं. अरे दोन पावलं चालले की तुम्ही 5-5 फोटो काढताय. जीव पण नाही रे फोटो काढण्यासारखा. वाईट आहे बाबा. लीडर चांगला आहे आणि ह्यानं जी वाट काढली ती लय खराब आहे. वाट पण चांगला आहे, लीडर पण चांगला, पार्टिसिपंट लय बेकार आहे. बघा रे भाई तुम्ही टाकून शकत नाही. फायनली एवढ्या वेळाचं भटकंती नंतर किती चाललं रे? 20 किलोमीटर आत्ता पोहोचलोय बसमध्ये. म्हणजे नाही म्हणलं तरी ट्रेक होता 18 किलोमीटर्सचा आणि त्याच्यामध्ये भटकंती गेली 5-6 किलोमीटर्स. काय होतं ट्रेक होता 18 किलोमीटरचा, भटकंती गेली 5-6 मग वाट सोडली. डायरेक्ट आणायचा 20-22 किलोमीटरचा ट्रेक होता. 20-22 नव्हतं ना खरा ट्रेक सांगा. एवढं काहीच आहे नसतं बारीक अजून. सो आज आहे दुसरा दिवस. म्हणजे काल आपण ट्रेकला गेलो होतो आणि काल ब्लॉग्स एंडच नाही केला कारण की एवढं कंटाळा आला होता, दमलो होतो मी. ज्यावेळेस तिथून निघालो तिथून पुढे मी शूटच नाही केलं. पूर्णपणे खूप दमलो होतो त्यामुळं. आणि फोनची बॅटरी पण कमी होती त्यामुळं ते आता आलो सुखरूप. आम्ही काहीतरी 10-10:30-11 वाजता घरी पोचलो आणि त्याच्यानंतर आता ठीक आहे चिल लाईफ चालली आहे. थँक्यू ब्लॉग बघितल्याबद्दल. चांगला वाटला तर सबस्क्राईब करा. असेच अजून खूप ब्लॉग्स आपल्याला बघायला भेटतील. धन्यवाद.